आणि बाहेरचा आतला हा विषय काही फार महत्त्वाचा नसतो। मी उदगीर तालुक्यातला रहिवासी आहे। कामातून आम्ही त्यांना दाखवणार आहोत, आम्ही त्यांना बोलून दाखवणार नाही। नमस्कार मित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस म्हणजे निर्णायक दिवस आहे। आजच्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे। उदगीर तालुक्यामध्ये वाडवणा सर्कलचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि वाडवणा सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपचे उमेदवार म्हणजेच महायुती या ठिकाणी विजयी झालेली आहे। महायुतीकडून वाडवणा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसाठी रामचंद्र तुरुके यांचा विजय झालेला आहे आणि हंडरगुडी गणातून विकी भोसले पाटील यांचा विजय झालेला आहे। सगळीकडे जवळपास संपूर्ण या सर्कलमध्ये गुलाल उधळला जात आहे, विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी विजयी उमेदवाराचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर तुम्ही पाहणार आहात त्यांचा विजयी जल्लोष आणि जनतेला जे काही आवाहन ते करणार आहेत त्यांची एक छोटीशी बाईट मी आपल्याला दाखवणार आहे। सर, आपल्या या निवडणुकीमध्ये आपला जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे, या संदर्भात या प्रसंगी आपण सर्वांना काय सांगू शकतो? भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती या ठिकाणी वाडवणा जिल्हा परिषद मतदारसंघात झाली। तसं तर उदगीर विधानसभा मतदारसंघातच ही युती झाली। त्या अनुषंगानं हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सर्व नेतृत्वानी सोडला, त्यात मला उमेदवारी दिली। त्यानुसार मी या मतदारसंघात 20 जानेवारीपासून प्रचाराच्या कामाला लागलो। 21 तारखेला नामनिर्देशन पत्र आम्ही दाखल केलं। त्याच्यानंतर अवघ्या 12 ते 14 दिवसाच्याच या प्रचाराच्या दरम्यान सर्वसामान्य मतदारांनी मला व आमचे विक्की भोसले पाटील यांना प्रचंड मताने विजयी केलेला आहे। हा खऱ्या अर्थाने जनतेचा विजय आहे। या भागात विकासाचा जो अनुशेष शिल्लक राहिलेला आहे तो विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी मी स्वतः अत्यंत प्रामाणिकपणाने काम करणार आहे। या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की आता निवडणूक झालेली आहे। निवडणुकीत लोकमताचा कौल, लोकमताचा आदर करत राहणं ही आमची संस्कृती आहे, तसे आमच्यावरती संस्कार आहेत। त्यानुसार या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाचा विकास कसा करता येईल त्यासाठी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल आणि हा विजय खऱ्या अर्थाने सर्वस्व या मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांना मी या ठिकाणी त्याचं श्रेय देतो। सर आपण या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना विरोधी पार्टीकडून बऱ्याच वेळा तुमच्यावर आरोप केला जात होता की रामभाऊ तिरुके हे आयात केलेले उमेदवार आहेत किंवा इथले स्थानिकचे उमेदवार नाहीत, त्यांना स्थानिक समस्या माहीत नाहीत, असा तुमच्या विरोधी पार्टीकडून वारंवार प्रचार केला जात होता। त्या संदर्भामध्ये तुमच्या या विरोधी पार्टीला एक उत्तर म्हणून तुम्ही काय सांगाल? सर, कर्तृत्वाला सीमेचं बंधन कधीच नसतं, कदाचित याची त्यांना जाणीव नसावी। जेव्हा या मतदारसंघातल्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक गावागावात मी जात होतो, तिथले रस्ते बघितल्यानंतर तिथल्या अनेक अडचणींचा पाडा लोक जेव्हा आमच्या समोर येऊन वाचत होते तेव्हा मला ज्यांनी आता इथं हा आयात केलेला उमेदवार म्हणून हिनवलं त्यांच्या बाबतीत लोकांनी कौल दिला असता। खरं तर ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत। त्यांच्या एकंदरीत कर्तृत्वाचं या ठिकाणी लोकांनी मान्यता दिली असती त्यांच्या कर्तृत्वाला तर आम्हाला नाकारलं असतं। आणि बाहेरचा आतला हा विषय काही फार महत्त्वाचा नसतो। मी उदगीर तालुक्यातला रहिवासी आहे। आतापर्यंत मी ही 4थी निवडणूक लढवली आहे। त्यातल्या 2 निवडणुका यापूर्वी जिंकल्या होत्या, लोकांनी जिंकल्या होत्या। आताची ही निवडणूक सुद्धा याच मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक जिंकलेली आहे। आणि म्हणून आतला बाहेरचा आयात केलेला निर्यात केलेला असा काही होऊ शकत नाही। खरं तर आयात निर्यातीचं धोरण हे सुरुवातीला लातूर लोकसभा मतदारसंघ जेव्हा आरक्षित झाला तेव्हा काँग्रेसवाल्याकडूनच सुरुवात झालेली आहे। पण त्यांनी जिल्ह्यातल्या किंवा विभागातल्या कोणाला दिले नाही तर विभाग बदलून कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून एक उमेदवार आणला होता। त्यावेळेलाही लोकांनी त्यांना मान्यता दिली होती, पण ते निष्क्रिय ठरले। मी मात्र अजिबात निष्क्रिय राहणार नाही।
या मतदारसंघातला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेल असा विश्वास आपल्या माध्यमातून मी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला व ज्यांनी माझ्यावरती टीका केल्या परका म्हणून बाहेरचा म्हणून त्यांना सुद्धा विश्वास देऊ इच्छितो की आता मला या मतदारसंघात काम करायचं आहे। या मतदारसंघातल्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांना घेऊन या मतदारसंघाच्या अनुशेषा संबंधाने एक ब्ल्यूप्रिंट आम्हाला तयार करायची आहे, एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला करायचा आहे। त्याच्यानुसार राज्य शासन केंद्र शासन इथून काही पैसे आणता येतात का, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही पैसे आणता येतात का, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सर, येणाऱ्या काळामध्ये तुमचं भावी नियोजन काय असणार आहे? आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघातले जेवढी गावं वाड्या आहेत त्या वाड्यात ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या बाबतीतला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मला करायचा आहे आणि त्यात एक 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 करून त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल। येत्या 6 महिने 1 वर्ष 2 वर्षामध्येच मी हा अनुशेष पूर्ण करू शकेल असा मला विश्वास आहे, पण 5 वर्ष काम करायचं आहे। 5 वर्षात या भागातली कुठली अडचण शिल्लक राहणार नाही यासाठी मी प्रयत्न करेल असा विश्वास आहे। सर, विरोधी पार्टीकडून वारंवार असाही प्रचार केला जात होता की तुम्ही स्थानिक उमेदवार नाहीत। एक जाणीवपूर्वक प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो की लोकांना ज्यावेळेस तुम्हाला भेटायचं असेल कामाच्या निमित्तानं त्यावेळेस लोकांनी तुमच्या घरी यावं, तुमच्या कार्यालयात यावं का डायरेक्ट पुढल्या निवडणुकीत तुम्हाला भेटावं? अजिबात तशी गरज पडणार नाही। अवघ्या काही दिवसातच मी हाळीमधले गणपतराव माने भाऊ आहेत त्यांच्या इथं कार्यालय बघितलेलं आहे। ते कार्यालय लोकांच्यासाठी कायम उघडं राहील। मी स्वतः आठवड्यातून 15 दिवसातून जमेल तसं या ठिकाणी येऊन लोकांना गाठीभेटी घेत राहील। लोकांच्या अडचणीसाठी त्यांना मला शोधत यावं लागावं असं अजिबात नाही। जे कोणी आता इथं मला बाहेरचा म्हणत आहेत ते जितक्यांदा गावात येतील ना त्याच्यापेक्षा मी निश्चितच जास्त येईल। या निवडणुकीत सर्वसामान्यपणे एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी निवडणुकीला उभा होतो। मागच्या 2-3 वेळेसचा जिल्हा परिषदेत काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे, त्यानुसार काम मी करणारच आहे। पण या मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी जाहीर आभार मानतो आणि हा विजय त्या सर्वांना मी समर्पित करतो। पाटील, तुमचा सुद्धा या ठिकाणी विजय झालेला आहे, या संदर्भात तुम्ही या प्रसंगी काय सांगाल? काय नाही, सर्व माझ्या जनता जनार्दनाचे आणि हंडरगोळी हळी वाढवणा मोरतळवाडी सुकणी चिमाची वाडी या सर्व जनता जनार्दनाचे आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे आणि आभार व्यक्त करतो। भोसले पाटील सर, या निवडणुकीमध्ये या उमेदवाराचे बॅकबोन म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलं, या संदर्भात संपूर्ण जनतेने तुम्हाला विजय मिळवून दिलेला आहे, जनतेने तुम्हाला विकास कामं करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। या संदर्भात तुम्ही या प्रसंगी काय सांगाल? वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार मायबाप जनतेने विरोधकांच्या सर्व प्रश्नांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन या दोन्ही भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या उमेदवार आदरणीय रामभाऊ तिरुके व विखे भोसले पाटील यांना विजयी करून त्यांना उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं मी यावर जास्त काही भाष्य करणार नाही। यापुढे 25,000 पूर्ण मतदारसंघातील मतदार हे सर्व आमचे आहेत असं समजून या ठिकाणी रामभाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू व या भागाचा विकास करण्यास आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। पाटील साहेब, या विजयाच्या प्रसंगी तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना काय सांगाल? हंडरगोळी पंचायत समिती सर्कलच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हणलं तर घवघवीत वेश मिळालेला आहे आम्हाला आणि आम्हाला तर विरोधकाला एवढंच सांगायचं आहे की कामातून आम्ही त्यांना दाखवणार आहोत। आम्ही त्यांना बोलून दाखवणार नाहीत, बोलायचं नाही, आम्हाला काम करून दाखवायचं आहे एवढंच बोलतो आणि सर्व मतदाराचे आभार मानून थांबतो मी।
काय म्हणते विकी पाणी अंडरग्राउंडचा वाद पण विकी